स्वाती's मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय छान असा टेस्टी आणि सगळ्यांना आवडेल असा चीज मसाला पाव। सुरुवात करायची आहे। पॅन ठेवलेला आहे मी आणि 1 चमचा भरून तेल घातलेलं आहे। आता आपल्याला यात टाकून घ्यायचंय बटर। आता आपण टाकून घेऊया 1 चमचा भर जिरं। आपल्याला टाकायचा आहे कांदा, मोठ्या आकाराचा एक कांदा घेतलाय तो टाकून घ्यायचा आहे। यात टाकायची आहे आपल्याला हिरवी मिरची। कांदा आपल्याला छान असा मऊ करून घ्यायचा आहे। कांदा मऊ झालेला आहे। आता आपण टाकून घेऊया शिमला मिरची, बारीक कापलेली शिमला मिरची आहे। मोठ्या आकाराची शिमला मिरची ती एक घेतली होती मी, ती पण आपण छान अशी मिक्स करून घेऊया। टाकून घ्यायचं आहे आपल्याला लसूण। छान असं लसूण मी खूप असा ठेचून घेतला होता खलबत्त्यात, लसूण टाकून घ्यायचा आहे। आपल्याला टाकून घ्यायचं आहे मीठ। आपल्याला टाकून घ्यायचंय लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, पावभाजी मसाला। आता आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो। सर्व साहित्य तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता। तुम्हाला किती प्रमाणात बनवायचे आहे। मी जवळजवळ 4 पाव घेतलेले आहेत। त्या 4 पावांसाठी मी हे मिश्रण बनवत आहे। थोडंसं पाणी घालूया। टोमॅटो आणि शिमला मिरची छान अशी मऊ करून घेऊया। गॅस थोडासा बारीक करते आणि 2 मिनिटं झाकून ठेवते। 2 ते 3 मिनिटं झाले। छान मस्त असं कांदा टोमॅटो छान असं शिमला मिरची हे मस्त झालेलं आहे मिश्रण। गॅस बंद करूया आणि आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया। बटर घेतलेलं आहे, जवळजवळ 1 ते 1.5 चमचा बटर आहे। त्यात आपल्याला थोडंसं टाकून घ्यायचं आहे घरचा फ्लेवर लागण्यासाठी। छान असं 1 चमचा साजूक तूप आणि यात टाकून घेणार आहे मी चिली फ्लेक्स, कोथिंबीर, बारीक चिरलेला लसूण पण टाकून घ्यायचा आहे आपल्याला यात। छान असं मिक्स करून घेऊया। थोडे चिली फ्लेक्स टाकून घेऊया आणि आपल्याला टाकायचं आहे थोडंसं ऑरिगॅनो। हे मिश्रण आपलं तयार झालंय। आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया। पाव घेतलेत मी, जवळजवळ 4 पाव आहेत आणि असे मध्यभागी बघा कापून घेतले। हे साईडला ठेवून घेऊया आणि आता आपल्याला हे मिश्रण पावाला लावून घ्यायचं आहे। गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे। पॅन पण आपला तापायला पाहिजे। छान असं मिश्रण आपण भरलं की त्यात लगेच पॅन आपण गॅसवरती ठेवून घेऊया। या पद्धतीने तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही हे सगळं लावू शकता साहित्य। आपण हे मिश्रण जे केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। यावरती आपण छान असं किसून घ्यायचं आहे चीज, किंवा तुम्ही चीज स्लाइस पण टाकू शकता। मोझरेला चीज किंवा अमूलचं चीज, कुठलंही चीज असेल तरी ते तुम्ही वापरू शकता। हे बघा याप्रमाणे मी चीज टाकून घेतलेलं आहे। कमी जास्त तुम्ही करू शकता चीज टाकून घेतलंय आणि वरून आपण थोडंसं ऑरिगॅनो टाकून घ्यायचं आहे आणि थोडे चिली फ्लेक्स मी टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार चिली फ्लेक्स टाकू शकता। वरून आता आपल्याला हे वरचा भाग आपल्याला पावाचा ठेवून घ्यायचा आहे आणि छान परत याला असं बटर लावून घ्यायचं आहे। आता मी ठेवते तव्यावरती। मस्त छान असा गरम करून घेतलेला आहे तवा देखील आपला गरम झालेला आहे। थोडंसं बटर घालूया आणि पावाची लाटी आपण ठेवून घेऊया। गॅसवरती ठेवून दिलेला आहे। छान असा आता गरम करून घेऊया। झाकण आपल्याला ठेवायचं आहे। झाकण जर खोल असेल तर तुम्ही ठेवू शकता। थोडंसं आणखीन आपण हे वरून जी भाजी बनवली होती आपण मिश्रण ते लावून घ्यायचं आहे आणि वरून वाटलं तर तुम्ही चीज देखील टाकू शकता। थोडंसं चीज टाकून घेऊया। आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल। मसाला चीज पाव आपला तयार झालेला आहे।
इतक्या चविष्ट आणि इतक्या सोप्या पद्धतीने आपण मसाला चीज पाव बनवलेला आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला तुमच्या घरामध्ये सगळ्यांना, लहानांपासून सगळ्या मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप अशी ही रेसिपी आवडेल. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.